बघितला ईश्वर जैसे त्याचे कर्म तैसे ईश्वर. आणि आज आपण जेवण नाही तर फक्त आचारच खाणार आहोत. काय करा, आचार जास्त आला. आणि पोळी 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 तिळाची पोळी. हा, पोळी पण तिळाच्या पोळ्या आणलेली. पण आणल्यात जे करून. पोळी पण दाखव ना. असू दे असू दे. तिळाची पोळी मी काढून ठेवलेली अरे आहे. अरे नाही ते पगली. तर ते कसं बहिणी सोबत सगळ्या बहिणी मिळून त्रिमूर्ती चौघमूर्ती आहेत. ते पंढरपूरला जातात ना दरवर्षी. आता ते जातील, डिस्कस करतील कसं काय करायचं. माझ्या लवकर फोन उचलते मित्रांनो. आणि बेल वाजू पण देत नाही, तर असे कानाला लावते. हॅलो, काय झालं बाळा? तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आज आहे रविवार आणि सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचा चहा वगैरे झालेला आहे, आंघोळ वगैरे छानपैकी झालेली आहे. आणि आज आमच्या घरामध्ये काहीतरी असं स्पेशल आहे, कारण की आज आमच्या मॅडमचा आनंद हा गगनात आहे. कारण की बऱ्याच दिवसानंतर तिच्या आईवडील ते येणार होते, ते आलेत. आणि मस्तपैकी त्यांना घेण्यासाठी मॅडम या सकाळीच गेल्या. मला झोपीतच होतो मी, आणि तीच उठून लगेच तयारी वगैरे करून त्यांना घेण्यासाठी स्टेशनला गेली. त्यांना स्टेशनवरनं घेऊन घरी आली. मस्तपैकी चहा वगैरे झाला, आंघोळ वगैरे झाली. आज मॅडमचं काम एकदम असं फास्ट आहे एकदम. काय माहिती का, आज एकदम खुश आहेत. त्यांची मम्मी आली, त्यांचे वडील आलेत म्हणून. तर काय हरकत नाही मित्रांनो, आनंद हा आईवडिलांसोबतच असतो. आल्यानंतर मजा असते. तर त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी घेऊन आल्यात. आणि आज मॅडम काय मला वाटत नाही आज काय काम करतील जास्त घरामध्ये, कारण की ते त्यांच्यातच कसं असतं, ते मायलेकी आले ना ते त्याच्यातच गुंग असतात. तर आता ते बघूया काय करतात पुढे. तर चला. तुपाचं पोळी बांधली. तर आज मस्त पैकी काल सांगितल्याप्रमाणे मम्मी पप्पा आलेले आहेत. तर रात्रीची झोप असल्यामुळे झोपलेत. अरे ही माझी मम्मा आणि लेकीसाठी आणलेलं सामान. तुपाची भाजी. तर काय बोलला अच्छा, कोण कोण गेलता आणण्यासाठी? आम्ही दोघं गेलो होतो, मी आणि आरव. तुम्ही पण बोलले येतो, पण मीच बोलले नका येऊ, आम्हीच जातो. हे तीन प्रकारचे लोणचे आणलेत. मस्त हे आंब्याचं लोणचं आहे, हे लिंबूचं लोणचं आहे, प्लस आंबा पण मिक्स आहे, आणि हे परत लिंबू आणि मिरचीचं लोणचं आहे. बघा, हळदी आणलेली आहे, आणि पीठ सुद्धा ज्वारीचं आणलेलं आहे माझ्यासाठी डाळी की. आणि परत डाळ आणलेली आहे. ते पण ओझं होत नाही घरामध्ये. गहू पण होते, ज्वारी पण होती. ते पोतच आणतो, म्हणलं नको, ते मला पण नाही होतं ओझं. गावाकडच्या वड्या. ह्या मुगावड्या आहेत, जे सांडगे आपण म्हणतो, ते पण आणलेले आहेत. याच्यात डाळ आहे, आणि त्यात मी काढून ठेवलेलं आहे. आणि तूप आणले, जे जरा तूप आण बघ. माझ्या मम्मीने घरी बनवलेलं तूप, एकदम व्यवस्थित देसी घी. 199 रुपयामध्ये काय किती 199 आहे ना, 199 आचार आहे. हे बघा, हे तूप आहे. गेल्या वेळेस संपलं नाही, हा, यावेळेस एकदम डब्बा भरून आलेला. हा डब्बा मस्त आलेला आहे. आणि हे तूप एकदम घरी बनवलेलं आहे, एकदम होममेड. गावच्या दुधाचं हे तूप आहे, एकदम काही भेसळ गेल्या नाही. वेळेसच तूप आहे ना आणखी. गेल्या वेळेसचं पण आहे, तो पण डब्बा भरून आपण महिना पण नाही झाला ना आपल्याला, 1 मंथ झाला. तोपर्यंत मम्मीने एवढं, मी येईपर्यंत माझ्यासाठी हे एवढं जमा करून ठेवलेलं आहे. एवढं काही नाही आणत म्हणून. परत गव्हाचं पीठ. आणि माझा खाऊ बाकी आहे, त्यासाठी मला पैसे दिलेले आहे. आता ते खाऊ संध्याकाळी दिसेल मला. नाश्ता वगैरे झाला, आंघोळ वगैरे झाली. खाऊ काय नाश्ता झाला, मस्त पोहे बनवले होते, गरमागरम पोहे खाल्ले, आंघोळी वगैरे आवरल्यात. आता बोलली यानेच माझं पोट भरले, तू इथे बस, हे बघ सगळं, जेवणाचं काही घेऊ नको टेन्शन. आई अशीच आहे मित्रांनो, असा आनंद सुरू आहे इकडे. तो खाऊ काय माहिती का? आणि आज आपण जेवण नाही तर फक्त आचारच खाणार आहोत. काय करा, आचार जास्त आला. आणि पोळी 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 तिळाची पोळी. हा, पोळी तिळाच्या पण पोळ्या आणलेली. पण आणल्यात जे करून. पोळी पण दाखव ना. असू दे असू दे. तिळाची पोळी मी काढून ठेवलेली अरे आहे. अरे नाही ते पगली. लायकी क्या
आणि आरव साठी जम्बो जम्बो टॉवेल पण आणलेला आहे. जम्बो साठी आणि याच्यात काय थैलीत? तुमची कपडे ही ती सफारी सफारी आहे पप्पांची. अच्छा. हे मस्त शिवलेली आहे पप्पांना. पप्पा को तो दिखाओ पप्पा. हे तुम्हाला आणायला दिखाओ. बेडशीट आणायला सफारी आहे हा, हा. नाही का, आपण घेतली होती ती आत्ता शिवलेली आहे दादांनी. म्हणजे हे घालून आता कल्याण डोंबिवली करते ना. मस्त दिसतात. हा. त्यावेळेसच एवढे स्मार्ट होते, आता पण स्मार्ट आहेत ते. अभी मेरा तो अभि हे घालून झाल्यावर मी दाखवेल तुम्हाला कसे दिसतात मस्त पैकी. तर हे आता मावशीकडे जाणार आहेत. तर पहिला आराम करा, नंतर बघू काय करायचं ते. हा आई बाबा गेलेत ना, मावशीकडे गेलेत. तिला मोठ्या बहिणीची तिच्या पहिले भेट घ्यायची आहे. पंढरपूरला जायचंय वारीसाठी, तर त्याचं नियोजन आखायचंय. तर तिला त्याची घाई लागलेली आहे आणि भेटायची ओढ बहिणींची ती महत्वाची. मला भेटली ती. दरवेळेस माझ्याकडे पहिले येतच नाही. हां, मी फोर्स केल्यामुळं ती बहीण नाही गेली घ्यायला, नाही तर तीच ठाण्याला जाणार होती. मग यावेळेस असं झालं, मी म्हटलं इकडेच ये. तिला वाटलं हिला कसं नाही म्हणून आली ती माझ्याकडे पहिले. मला त्रास देत नाही आई. तसं तर काय, तेच म्हटले जाऊन येते. मग सोडून आले तिला, रिक्षा वगैरे केली आणि मी जाऊन संध्याकाळच्याला येते. दोन मॅगी मॅगी जर भूक लागली तर करून देईल. आता भूकच लागली. हा नुसतं बसून ऑर्डर सोडत राहतो गाईस दिवसभर. 1000 तर मी फक्त हेच करून देणार आहे, बॉईल. बघू शकता मित्रांनो, सासू सासरे आमचे आताच गेलेत, त्यांच्या बहिणीकडे गेलेत. म्हणजे आमच्या सासूची बहीण आहे. म्हणजे पूर्ण फॅमिली, म्हणजे काय पूर्ण खानदान आमचं जवळपासच आहे. तर ते कसं बहिणीसोबत सगळ्या बहिणी मिळून त्रिमूर्ती, चौघमूर्ती आहेत. ते पंढरपूरला जातात ना दरवर्षी. तर आता ते जातील, डिस्कस करतील कसं काय करायचं, कोण कसं काय करणार आहे. त्यासाठी आले, बसले, नाश्ता वगैरे झाला, फ्रेश वगैरे झाले, मुलीसोबत बऱ्याचशा गप्पा मारल्या आणि आता बहिणीकडे गेलेत. आता आमचे सासरे तर येतील संध्याकाळी, पण सासूचा काय भरोसा नाही. तर आता बघत राहा पुढे मजा कशी येते. तर चला. तर आपला आलेला आहे मित्रांनो पार्सल. कारण की मॅडमला शॉर्टकट काहीतरी बनवायचं होतं, म्हणून आपण ब्लँकेटवरनं ऑर्डर केली. आणि ब्लँकेटवरनं जे आपलं पार्सल होतं ते आपल्याला मिळालेलं आहे आत्ताच. म्हणजे 10 मिनटंच लागतात देण्यासाठी. तर बघूया, कारण की काल जयचे ओट्स पण संपले होते आहे ना. हां, तर आपण ओट्स मागवलेत. आणखी काय काय बोलले होते नंतर मी तुम्हाला दाखवते. पहिले तर ही मला बॅग खूप आवडली ब्लिंकिटची. असं वाटत होतं काहीतरी भारी सामान आहे. कचरा घेऊन जाण्यासाठी काम आहे ते. नाही तेवढी नाही, हलका कचऱ्यासाठी. ओके. हे याचे ओट्स आले, तुम्हाला दाखवतो. मिल्कर ओट्स आलेले आहेत. आणि मला जे बिस्किट्स पाहिजे होते, मला आवडतं. चीज, दोन अमिताभ biscuit. बच्चन प्रमोशन करतो माहिती काय बिस्किट. तर अमिताभ बच्चन हे मॅगीचं पॅकेट आपल्या त्या दुकानामध्ये आपल्याला भेटलं नव्हतं. ऍक्च्युली ते काय नाही, खतम ते झालं. जुनं संपवायच्या मागे आहेत. हे नवीन निघाले. आता ह्याची एक्सपायरी डेट आपण बघू शकतो. ते दुकानवाल्याचं हे तेच नाही संपत आहे. हे बनवलं यांनी एप्रिल 26 अच्छा, म्हणजे गेल्या महिन्यात, म्हणजे 2 महिने अगोदर. आणि हे डिसेंबरला संपणार. त्यांच्या मॅग्या आहेत, 6 महिन्याचं अंतर असतं. त्यांच्या मॅग्या कधीचे जानेवारी, डिसेंबर, आणि आता ते 1-2 महिन्यात संपतील. त्यांची एक्सपायरी नाही संपली. हे जे आहे ना, हे जे पॅकेट्समध्ये काय एक बेनिफिट आहे, याच्यात सेपरेट मॅग्या पॅकेट, ओपन नाही आहे. हे मस्त आहे आणि असंच असलं पाहिजे. चला, तर बघू शकता मित्रांनो, मॅगी तर आणलेली आहे. आता मॅगीच बनणार आहे बहुतेक. कारण की चहा मॅगी एकदाच करू. काय, हे अरे मॅगी खायचं का चहा प्यायचा आपल्याला? मला बिस्किट खायचं. बिस्किट मग सगळ्यांना ना तीन आताच खायचं आहे. एक खायचंय. मला पण आरामशीर.
वा हे बघ तू याच्यावर पडला म्हणून फुटलं पेट मी पडलत नाही पहिली गोष्ट भाऊ पडला होता तू पडणाऱ्यांनी पडणाऱ्याचेच बिस्किट खावे. हा हे जे ना सांडते ते साखर सांडते खात नाही वडा पण हवरा नाही मग तुम्ही बिस्किट खाल्ल्यानंतर काय बनवू नको मग. का एक एक खाणार आहे मग ठेवून द्या आता. म्हणजे तर सांडणार साखर सांडणार. तू खा. खा रे गपचूप. हे चहा सोबत खाण्यासाठी मागवले. छान बिस्किट आहे. चॉकलेटचे नाही मागवायचे हेच मागवायचे चीजचे ऑरेंज फ्लेवर. 5 रुपयाचा एक भेटते माहिती का ऑरेंज नाही बोलत त्याला चीज बोलतात. तर मित्रांनो किचनमध्ये काम सुरू आहे मॅडमचं. अरे वा इकडे मॅगी ठेवलेली आहे बघू शकता. हा गरम आहे का. होईल गरम. अच्छा हां म्हणजे 5-10 मिनिटात होऊन जाईल मॅगी आहे ना. 5 मिनिटात 2 मिनिटं का बोलतात ते खोटं का बोलतात. काय माहिती 2 मिनिटं बोलतात पण 2 मिनिटात होत नाही ना 5 मिनिट. आणि सकाळी बघू शकता सकाळी आमच्या सासूने आणलेल्या आहेत तिळाच्या चपात्या. मस्त चपात्या मला डब्बा. आणि मॅडमला टिफिन आणलाय नवीन ऑफिसला घेऊन जाण्यासाठी. अरे तू तिचा डब्बा काहीतरी आणलं होतं तिने. अरे त्याच आहे ऑफिसमध्ये घेऊन जाणार डब्बा चांगला आहे तो. Shut up. तर चला बहुत बोल चुके हो आज. तर चला आज तिकडे मॅगी आपली रेडी होतेच आहे. आणि इकडे बाहेर बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. अरे बापरे आज पाऊस जोरदार येणार आहे मित्रांनो. आणि आमचे चंगू मंगू अरे वा बघा आज बघा कशी एका सोफ्यावरती दोघं बसले. आज सोफा ओपन नाही केला आपण आहे ना. आज पहिल्यांदा टीव्ही बघताना तुम्हाला दिसत असलेले दोघं आहे ना. हमेशा मोबाईल घेऊन बसलेले असतात. आता अक्षरशः टीव्ही बघायला लागलेत कारण की मोबाईलला नाही नीट चार्जिंग लावलं असेल म्हणून हे असे बसलेत नाहीतर हे असे बसत नाही. दादा बोल फटका देईन तू. स्वप्न आलाय का बाप बोलला बापासारखं नाही बोलायचं. जास्त उचलायचं नाही कुणाचे ओढी हा. उचलतो. हमारे बीच में बोलने का नहीं कोई. मग बोलली बोलले ना तुझी धुलाई होईल मग. बोलाय का मी काय घाबरलं नका तुम्हाला. पण माँ इतनी बात को तू नाराज क्यों होती. नाराज नाही असं नाही बोलायचं. ओके मला सॉरी सॉरी माँ. काय महत्वाचं आहे. म्हणजे दुकानात जाते मला नंबर कळते का तुमचा नंबर आला बाया. अरे तू उचलतच नाही मुद्दा अरे म्हणून फोन. उचलत नाही म्हणजे माहिती असेल मग स्वतःहून बोलते बघते काय आहे काय नाही म्हणून. कोणाचा फोन आला. आता मी काय विचार केला त्या दिवशी की बाबा आपण या दोघाला घेऊन जाऊ जाता चिकन विकन ते घेऊ. टाकते बघ मोबाईलवर हे पण जाणार काय टाकीन तेच कळत नाही त्याला. आता हे दोघं मागच्या म्हणतात वेळेला आम्ही काय जाणार. बोलला माहितीये का त्या बिल्डिंगच्या खरं आहे ती माझी आहे सांगतो मी आता. हो. ए बरं ठीक आहे आता नाही बोलणार. आता माझी आई आताच मी आठवण काढली माझ्या आईची मित्रांनो आई आली माझी आणि आल्याबरोबर नुसता जंग सुरू झाली आमच्या घरात. ए, सांगायचं बाबा आईला दुकानात गेली परत लावायचं. मी घरातच राहते ना जाते ना तर दुकानात जाते ओके. कधी कोणाला थांबते बाहेर बोलवत आवाज आला की बातच येते. हा नंबर बघितला ना तुम्ही जर कोणतरी दिसले की मी लगेच चटकन लावते. हे तसं नाही करत. माझ्या आहे ना फोन नाही उचलत मी पोरं घेऊन जाणार होतो. काय ते व्हिडिओ तुझे आले बघितलं मित्रांनो. व्हिडिओ काढतो. बरं ठीक आहे बस. तू का नाही येत इकडे? बरं आता नाही बोलत. माझ्या आई लवकर फोन उचलते मित्रांनो आणि बेल वाजू पण देत नाही तसे कानाला लावते. हॅलो काय झालं बाळा. बेल नाही वाजवत. माझ्या आई लवकर फोन उचलते मित्रांनो आणि बार मला काय फोनच सांगायला करत लागलं, माझी राहते. गोष्टच नको सांगत होते त्याला. बघा अशी बोलते माझी आई. खाली उभी राहते आणि म्हणते मी नाक्यावर आहो. कशाले मी का आता माझा बाप आला. तुम्हाला मी घाबरते का? कोण आलं बघू. क्या हुआ. हा बाबा कुठे आहेत. रविवारी कोणता रिक्षा चालू राहते तो झोपतात घरात. नाही, आताच गेले आम्ही तिकडे गेलो तिकडून. अच्छा चला आणि वर नाही आले.
गेले ते नाही सोडलं मी याच्यावर आलो बिर्याणी आली. तर जाऊ दे. ओ हा. मी नाही खात, आईले दे, माझ्या हिस्साचं आईले दे मॅगी. काय मॅगी तू आज पुरी मला मॅगी. नाही पाहिजे. तर बघू अरे शकता. आमचं खाणं तरी किती आहे 2 चपात्या Lightly. जेवण अरे खात कोण नाही. म्हणलं तुला खायच्या बारेत? तर तुला खायच्या बारेत काय बोलला बोलला आता? कोण? हे बी खाऊ घाल. कशाला खाऊ घाल? हेच तर अरे खात मी नाही. खाल्लेलं माझं पोट गच्च आहे. ओ. पोट गच्च आहे माझं. बिस्किट आणले होते, बिस्किट खाल्ले. तर मित्रांनो, या मॅगी खाण्यासाठी आज मॅगी बनलेली आहे आपल्या घरामध्ये. आणि आमची आई आलेली आहे. पहिले आमचे सासू सासरे आले, त्याच्यानंतर आमची आई आली. आज आमच्या घरी पाहुणे यायला लागले. आज रविवार आहे ना. तू काय हसू राहिले? तर मका घेऊन आलेले मित्रांनो आई आपल्यासाठी. आणि दुसरा मका हाफ आहे, हाफ मी खाऊ. अच्छा, खाऊन पण टाकला आहे मग. मला वाटतं तुम्ही खासाल नाही. मी आणले का आणणार आहे 4. त्याशी आणले, ओरडते ना मला. त्याशी आणले, उकळले, खाल्ले. उकडलेले तर कधीच संपले आहे ना. तर बघू शकता, वरडते म्हणते. आणायचे ना, कशाला वरडणार? आता कसे आणले? घेऊन यायचे येताना जे जे दिसलं ते. तू काय असतो रे? कारण ते तिकडे इंद्रानगरला गेल्यावर आई म्हणते बार बार पंखा बंद करते, इकडं नको करू, तिकडं नको करू, इथं नको झोपू. कोण? भाऊ आहे. आपण बरा डोक्षी धरून आपण चालली मोठी कोण आहे म्हातारी? ते विदर्भाची म्हातारी आहे. चाललो आम्ही मोठे गरीब लोकांचे व्हिडिओ येतात आहे ना त्याजवळ. पाहतो आता तिकडे मोठे गरीब लोकांचे व्हिडिओ येतात, त्यालाच लाईक करतो तो आहे ना. लाईट कुठे करावं लागते? इकडे लाईक करायचं. हे डायनासोर जाता कधी जात असते मग हा. मग हे कधी कधी येत नाही. असं इथे दाबलं ना, हे लाईक झालं. पण तू जात पण हे लाईन येत नाही ना रे कधी कधी. येते ना असं आहे का? आता आली काय बघ. आलं इथं. थांब. आता याला हे याले नाही आलं, हे कसं, हे जरा ऍडव्हर्टाईज आहे. याले नाही आलं, आता याला आलं. इथे आलं, बघितला? ईश्वर जैसे त्याचे कर्म तैसे ईश्वर. तर चला मित्रांनो, आता जाऊया बाहेर. बाहेरून जरा सामान वगैरे आणायचं आहे, आईसाठी पाहुणचार करायचा आहे. म्हणून जाऊया बाहेर आणि थोडंफार सामान आहे ते घेऊन येऊया. आणि बघूया लिस्टमध्ये काय काय आहे. पहिले निघूया, कारण की पाऊस पडतोय, तर आपल्याला रेनकोटच घालून निघावं. चला. क्या बात है भाई, कल भी आज भी. काल बिर्याणी होती ना, काय होतं? हा 65 होतं. नाही घरी येतो आपण आता काय पाहुणे आले की जरा मजेत मध्ये आपले नाही, तरी हा. मजेत असतात की कोणी या नाही या. तर बघू शकता मित्रांनो, बाहेरून छानपैकी चिकन घेऊन आलोय. आणि आज आपल्याला तांदळाच्या भाकरी भेटतील आहे ना खाण्यासाठी, कारण की तांदळाच्या भाकरी पण घेऊन आलो येताना. दूध, अख्खा मसाला, जे जे मॅडमचे मसाले होते ते मसाले, आणि स्पेशली आज तांदळाची भाकर, कारण की बरेच दिवस झाले घरातल्याच भाकरी आणि भात सुरू आहे. तर आज आई आहे तर काहीतरी स्पेशल. आणि बाबा पण आता थोड्या वेळात येतील. आणि आमचे सासू सासरे ते काय आज येणार नाहीत, ते आता उद्या येतील. त्यांचा पाहुणचार आपण करूया मंगळवारी, कारण की सोमवारी तर खात नाहीत. मंगळवारी काहीतरी वेगळा बेत करूया, ते तुम्हाला पुढे कळेलच. पण त्यांचं कसं, आज तिकडे बहिणीच्या घरी गेले तर ते बोलले आजच्या दिवस तुम्ही थांबा, जाऊ नका, कारण की अगोदरपासून तिकडेच जायचे ते. आता कसं जास्त आता बहिणी क्लोज असतात, काय हरकत नाही, येतील ते. आमचे सासरे तरी उद्या येतील, सासू थांबतील. तर बघूया आता मॅडम किती वेळात तयार करतात. तर ग्रेव्ही नको बनवू जास्त, जरा सुक्क बनव. हां
बरं जास्त सुकं म्हणजे थोडी ग्रेव्ही, ठीक काल सारखी नको, काल बरोबर नाही नव्हती. नाही. ते काल ते नव्हतंच ना म्हणून ही मसाला ह्याच्यात धनिया असतो पण धने मिस केले तुम्ही. हा ठीक आहे ठीक आहे. बघू आता ओके. शोधावं लागेल मला नाही ते जयला पाठवावं लागेल. काय दाखवा लागला तू? गरीब लोक दिसतात आईला, गरीब लोकांना लोक जास्त लाईक करतात है ना. आपण पण- घरी बोलून बोलतो. गरीब होके लाइक लो, आहे का नाही, और फेमस हो जाओ. आपल्याला काही कोण नाही करत. करतात ना, का नाही करत? करतो तर मला तर करतात लोक इंस्टाग्रामवर तेवढे लाईक कळते. करतात ना इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामवरती किती लाईक्स किती व्ह्यूज जातात माहिती आहे का? बाबा काय बोलले, किती वेळात येतो? कुठे घरी होते का कुठे होते? नाही कुठे होते, घरी होते का रिक्षावर होते? रिक्षावर होते. दबला होता तुमचा फोन स्विच ऑफ झालता मग मी लावला होता. परत ऑन केला? हा मग नंतर केलाच नाही. मग अच्छा आईने केला तर लावला. ठीक आहे. आम्ही काय शोधा लागली तू? काल पण शोधत होती, आज पण शोधा लागली. काय शोधतं काय तो? धने म्हणजे आणले ना आता मी. आता त्याच्यात धने नाही तर भाजी नाही बनवत चांगली. असं थोडी नाही, तसंच काल तर खोबरे नव्हतं, मग भाजी कशी काय बनवली? होते ना मग काय झालं, नाही तर नाही, टाक ना. टेस्ट भी बड़ी बनी. कुछ नाही बिघडत आहे का? धने होते, तू बोलली तेच घेऊन ये, मी तेच घेऊन आलो. धनिया म्हणजे धनिया धनिया किती दे. अच्छा, तो असा झाड असते एकदम हिरवा हिरवा असा असते. नाही नाही ऐसा हे बघ, हा माहित आहे धने, हे बघ. उद्या घेऊन येईल मार्केटला गेल्यावर. आता काय भाजी झाल्यावर धनिया आणता. हा जान दे, चल बना, सब्जी में डालेंगे क्या धनिया. आज बना वैसे. तो बनाओ भाई मेरे को क्या. आणि तुला काय पाहिजे रे? चहा? आता काय चहा प्यायचा टाइम आहे का? आज चहाला सुट्टी आहे आपली, व्यवस्थित आहे. आज डायरेक्ट नाश्ता, सॉरी जेवण आहे ना. मगाशीच आपण ही मॅगी खाल्ली ना, बिस्किट पण खाल्ले त्यासोबत. मेरे को साइकिल दिला दो. काय बाय. अंगठी कुठे आहे याची? अंगठी कुठे ठेवली तुम्ही? अंगठी दाखवा. नाही कुठे बनवली? तू तर म्हणली बनवली अंगठी. मगाशी तर बोलली आहे तू बाबासाठी एक अंगठी बनवली. खरंच त्याच्या बोटात नाही दुसरं राहिली. नाही खरंच आहे ना, बनवली का? घरी ठेवली. मगाशी आहे म्हणत होती अंगठी बनवली तर तुम्हाला सरप्राईज, तुम्हाला ते गिफ्ट असेल, तिनं बनवून ठेवली असेल आणि तुम्हाला देणार. मग आल्याबरोबर तेच बोलली त्या बाबासाठी सोन्याची अंगठी बनवली. आता घरी, अरे मग ते घ्या ना दुसरी वाली, ते घडी ते होते त्या डब्यातली घडी दे ना, ते माहीत. अरे त्या डब्यातली घडी दे. कसं झालं मोठ्यानं सांग, कसं झालं? छान. छान झालं आहे ना. समज झालं. मस्त बघू शकता मित्रांनो, आई बसलेली आहे. आज आईला मस्त चिकन आणि तांदळाची भाकर. बघू आपण आज आईचा एकदम गावठी आणले की गावठी, आता मंगळवारी आणणार. तिचा बाप गावठी खाते ना, तर मंगळवारी मंगळवारी या. गेल्या वेळेस आणला होता. कुठून माहिती आहे? कोंबडा आणला होता गावरान, पेपर आहे बाबा. आडवली भुतवली. मंगळवार को देखेंगे. आज येईल. बघू शकता आई इकडे बसलेले आहे, तर भाऊ म्हणते, बाबा इकडे मंगळवारी बसलेले आहे. गावठा कोंबडा आणि तू ये जे. आणि आरव पण इकडे बसलेला आहे. आरव सगळ्यात पहिलं बसला. मॅडम तिकडे बसल्यात, जय तिकडे बसलाय आणि मी इकडे सासरा कोण खात नाही बसलो. ना. मी यांचं झाल्यानंतर जेवणार आहे, कारण की एवढा लवकर जेवणार नाही. यांचं होऊ द्या, यांचं झाल्यानंतर आपण जेवण करूया. आता भाकर आता मला उद्यापर्यंत कडक होईल, तर त्याची बुर्जी बनवून भाकर खाऊन घ्यायची. नाही ते रात्री त्याला रात्रीच्या लागल्यावर. अरे 2-3 दिवस झाले मी एक्सरसाइज नाही केली. दे त्या थैलीतच दे ना भाकर. हे आहे ती पिशवी आहे. किती आहे? 2 भाकरी आहेत ना. दोन्ही पण दिलं तुम्हाला. नरम आहे ना. नरम आहे. नरम नाही.
ते बिस्किट दे ना, बिस्किट दे तिले. ते मोठंवाले बिस्किट घेऊन जात छान. पाहिजे का? नाही हो, घेऊन जाय. कोणी खाणार नाही शेंगदाण्याच्या पोळ्या. हां तेवढे बांधून देते. ते बनवते ते बाई, पण खात नाही ना कोणी ती. तूप पाहिजे का? तूप पाहिजे? छोटा तुपाचा डब्बा दे ना, मोठा ठेव, छोटा दे. मी तुपाचा द्यायच्याच नाण्याला लागली आहे. कुठलं हिनं पैसा आईनं बनवून आणलं नाही का ना तू? ते काय चांगलेवाले बिस्किट काय काय आणलं? 800 रुपयाचं पॅकेट आहे. हे? नाही बाय, 50 रुपयाचा का? पैसे दिले मग काजू कतली आणायला, पण आता ते कुठे आणणार? ते उद्या आणून दिलता 1000 रुपये दिलते तिच्या आईनं सामान घेऊन ये म्हणून. 1000 रुपये दिलते सकाळी. गोड बीड काय आणा खायला. काय करते विचारतो चॅप्टर मध्ये 50 सांगून तो 1000 सांग. मग चॅप्टर नाही निघलं पाहिजे काय जगात? भोळं राहिलं माहित नाही येडत. काय म्हणतो? बघ ना बाप सांगते ना मला जास्ती मार्क तर तोही सांगायला लागला. तुला काय तिच्या बापाली सांगते तो. तिच्या मायला तिच्या बापाली 1 to 2 सांगते तो. मी रात्री काय झालं, ड्रेस घालायचे होते. पहिली छोटी असते. तर चला मित्रांनो, आत्या वारली ना. आईचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आई निघते. कुठं चाललेले आहे आता? आई निघायला लागली घरी. आता बाय. बघू शकता. आता आम्ही चाललो बाय. बाय एवढं दुरून पडचे. तर चला चला आता आम्ही चाललो घरी. आता भेटू आम्ही मंगळवारी. मंगळवारी. कोंबडं खायला. कोंबडं खायला. ठीक आहे. गावठी गावठी ते बी गावठी. नाही पण भेटलं तर पाहिजे, पहिले भेटू तर दे. भेटलं तर पाहिजे. नाही तुरब्यागा तेवाला नाही, आणणार भुतावलीवरून. ओरिजिनल पाहिजे कोंबडी. आजी आणते भुतावलीवरून. बाय. गेला बाय. भुतावली भेट तर चला सोडून येऊया आपण. कोंबड्याचा धंदा करतो. तर आज आपल्याला ना एवढा छान दिवस गेलेला आहे मित्रांनो, विचारू नका. कसं वाटलं आज? मस्त. पहिले मम्मी पप्पा, नंतर आई बाबा. हां कारण की आज कसं आई लवकर येत नाही. आईला म्हणजे कामं असतात, असं नाही की येते. तिकडे घरी जरा काम असतात, कंपनीचं काम असते. आठवड्यातून 1 दिवस आईला सुट्टी असते. आणि त्या सुट्टीमध्ये इकडे तिकडे फिरणं जरा कुठंतरी माणूस जरा इग्नोर करतो. आणि बरं आहे आज आई आली. पहिल्या अगोदर आमचे सासू सासरे आले, हिचे आई वडील आले, त्याच्यानंतर माझे आई वडील आले. आणि असं आमचा प्लॅन असा होता की सर्व आम्ही 6 जण आहे, म्हणजे 8 जण सगळे एकत्र संध्याकाळी आजचा आमचा जेवणाचा प्लॅन होता आहे का नाही. पण ते प्लॅन कसा माहिती आहे का, आता कसं आमच्या जे चुलत मोठ्या म्हणजे सासा आहेत, म्हणजे त्यांच्या सासूची बहीण, ते कशा 3-4 असल्याने ते सोडत नाहीत लवकर तिकडे गेल्यानंतर. आता तर 4-4 जणी 4-4 घरी जेवण झाले, सगळे बोलत आहेत जेवायला. म्हणजे कसं बऱ्याच दिवसानंतर मुंबईला आले ना तर ते सोडत नाहीत. तर आमचा पण प्लॅन असा होता की सर्व एकत्रित बसून आज जेवण करण्याचा. पण आई बाबा आले. माझा दिमागात नव्हतं आई बाबा येतील म्हणून. मी तरी ते विचार ह्यांच्या भेटीसाठी आले आणि ते तिकडे निघून गेले भेटीसाठी. हा बाबा आम्ही तिकडून म्हणजे तिकडे माझी आई आणि बाबा हे माझ्या सासऱ्याच्या भेटीसाठी आले. म्हणजे त्यांना वाटलं हे इकडे आहेत, ते इकडे आले, हे असं झालं. तर काय हरकत नाही. आता मंगळवारी बघूया, मंगळवारी परत येतील. तर आम्हाला कसं असं सगळे एकत्र बसून जरा आमचा प्लॅन होता, पण नाही झाला. आता मंगळवारी बघूया करू ना, आल्यानंतर. आहे त्या week पण मध्ये. आजचा दिवस मस्त गेलेला आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी नाही शूट करता आल्या, कारण की शूट करण्यासारखं काही जे असतात तेच मी शूट करतो, इतर गोष्टी शूट करत नाही. पण छान गेला आजचा दिवस. आणि जास्त काय थकवा पण नसेल वाटला आहे ना आज. नाही थकवा नाहीच आहे ना, कारण हां कारण की मॅडमला सकाळीच सरप्राईज मिळालं तिच्या आईचं आणि तिच्या वडिलाचं. तर मित्रांनो आजचा दिवस असा गेलेला आहे. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.